पेण येथे पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय कृषी मेळावा उत्साहात पार पडला। आगरी समाज हॉल येथे आयोजित या मेळाव्याला आमदार रविशेठ पाटील अध्यक्षस्थानी होते, तर कृषी सभापती वैकुंठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, विविध कृषी अवजारे व साहित्याचे प्रदर्शन तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदी करताना काळजी घेणे, खतांचे योग्य नियोजन करणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले। तसेच कर्जत भात संशोधन केंद्रातील नव्या भात जातींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी शेतकऱ्यांना या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आज पेण तालुक्यामध्ये तालुकास्तरीय मेळावा आपण शेतकऱ्यांचा घेतला पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने। तर खरीप हंगाम येतोय 2025 चा, तर त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक तांत्रिक ज्ञान मिळावं यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ डॉक्टर सांगवेकर सर यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी ठेवलं होतं। त्याचबरोबर खरीप हंगामाची तयारी करताना सर्वात महत्त्वाचं होतं बियाणे। तर बियाणं बीज प्रक्रिया करून कशा प्रकारे वापरावं याचा आम्ही लाईव्ह डेमो या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानंतर एकात्मिक कीड नियंत्रण, जलकुंड, PMFM अंतर्गत लाभ घेणे असे वेगवेगळे लाईव्ह डेमो शेतकऱ्यांसाठी ठेवले होते, जेणेकरून त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी। हा एक तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अगोदर मिळावं हा त्याचा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता। त्याचबरोबर आपण ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सन्मानित केलेलं आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या सन्मानित केलेलं आहे। तालुकास्तरीय कृषी मेळावे मी ज्यावेळेला कृषी समितीची आढावा बैठक घेतली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की 15 मेच्या अगोदर आपले सर्व कृषी मेळावे व्हायला पाहिजेत। त्याचाच एक भाग म्हणून कृषी मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कृषी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत। शेतकरी वर्गांमध्ये याची जागरूकता यायला पाहिजे। शेतकरी सुदृढ व त्या ठिकाणी प्रभावशाली व त्याचबरोबर सर्व शासकीय सेवांचा लाभ घेणारा असा निर्माण होणं गरजेचं आहे। खरं म्हटलं तर आपण पाहिलं की खारेपाट भागामध्ये अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांना पुरस्कार दिले आहेत, परंतु पाण्याचा अभाव असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शेती योग्य प्रकारे केली आहे। खरं म्हटलं तर आज या ठिकाणी 100 शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये सन्मान होईल, परंतु भविष्यामध्ये जवळपास 500 ते 1000 शेतकरी नवीन प्रगतशील शेतकरी या पेण तालुक्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत। शेतकरी या ठिकाणी जगला पाहिजे। शेतकऱ्याचा पूर्णपणे पाठीशी उभं राहण्यासाठी शासन उभं राहायला गेलं पाहिजे। याच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे।